आपल्याला सर्वांना कल्पनाच आहे की भारत हा खेड्यांचा देश आहे आणि मोठी लोकसंख्या आणि मोठी जमीन गावामध्ये आहे आणि म्हणून प्रत्येकाचं जे आकर्षण असतं, प्रेरणा असते ते आपलं गाव आणि गावातील बालपण असतं. म्हणून मलाही सातत्याने प्रत्येक माणसाचा प्रश्न असो का तुमचं प्रेरणा काय आहे, तर मला आवर्जून सांगावं लागतं की या गावातील माझं बालपण. आणि बालपणाची सुरुवात म्हणजे गावाचं ग्रामदैवत मुंबादेवीचं मंदिर आणि मंदिराच्या समोर असलेलं वटवृक्षाचं वडाचं झाड ही माझी बालपणातील मोठी प्रेरणा आहे. आणि त्याप्रमाणे बालपणामध्ये खेळणं, बागडणं, वेगवेगळ्या सीजनची फळं खाणं, उन्हाळ्यामध्ये विहिरीमध्ये पोहायला जाणं, झऱ्याचं पाणी पिणं एक वेगळा आनंद देणारी गोष्ट असायची. म्हणून बालपणी या वटवृक्षाच्या झाडावरती चढणं, सूरपारंब्या खेळणं आणि त्यातून जो आनंद मिळत होता तो आनंद खूप वेगळा होता. या गावामध्ये मी लहानसा मोठा झालो, 4थीपर्यंत शिकलो आणि पुढे जाऊन मी पुणे विद्यापीठातून एम.कॉम केला आणि एम.कॉम केल्यानंतर पुन्हा परत ज्यावेळी 89 साली याच गावामध्ये आलो आणि त्यावेळेस पंचायतीची निवडणूक होती. पूर्ण गाव बदलून गेलेलं होतं. बालपणी पाहिलेलं गाव आता बालपणीसारखं राहिलेलं नव्हतं. 4थीपर्यंत शाळा, मुलांनी दारू आणायची, शिक्षकांनी गावकऱ्यांनी पडवीत बसून दारू प्यायची, एका दारूच्या बाटलीत मुलीचं लग्न जमायचं, वादविवाद टोकाला गेलेले, प्रचंड व्यसनाधीनता आणि थोडं मन सुन्न झालं की बालपण किती छान होतं. हे पहा, हे असं बालपणी असं खेळलो आम्ही आंब्यावरती आणि या आंब्याने आम्हाला एवढं खेळवलं, एवढा आनंद दिला का तो आनंद खरोखर आजही मनामध्ये आहे. मग त्यावेळेस जो आनंद इथे मिळायचा या झरोण्याच्या आंब्याच्या खाली, का अगदी जेवण केलं, पोटामध्ये काही नसलं आणि झोपलं तर माणूस 4 वाजताच उठायचा. अगदी अशा प्रकारे आराम प्रत्येक जण करायचा आणि एवढी निवांत कधी AC रूममध्ये झोप येत नाही, जी 5 स्टार 7 स्टारमध्ये येत नाही, ते या काळ्या मातीवरती पोटामध्ये काही नसताना झोपलं तरी निवांत झोप यायची. इतकी सुंदर आणि चांगली परंपरा या आंब्याच्या झाडाखाली होती. आणि इथंच या गावामध्ये कुस्तीचे धडे गिरवले, पोहण्याचे धडे गिरवले, गावाच्या भल्याची चर्चा याच आंब्याखाली झाली. आणि दुर्दैवाने 72 सालच्या दुष्काळानंतर याच आंब्याच्या झाडाखाली पोहत असतानाच, खेळत असतानाच इथेच पत्त्याचा डाव जन्माला आला, इथेच जुगाराची सुरुवात झाली, इथेच गावठी दारू गाळली जायला लागली आणि ते पिणं, भांडणं आणि मग गाव आणि गावाची अतिशय दयनीय अशी अवस्था त्यानंतर सुरू झाली. आणि मग यातून मला खरी प्रेरणा मिळाली. पूर्ण कुटुंबाचा, आईवडिलांचा विरोध की बाबा शिकलाय, नोकरी पहा, या गावामध्ये तू स्वतःचं कशाला जीवन खराब करतो, त्याऐवजी स्वतःच्या जीवनाचा विचार कर. परंतु मला रावलं नाही. तरुणांचं मोठं पाठबळ, महिलांचा पाठपुरावा, सगळा सहभाग आणि त्यानंतर गावातील ज्येष्ठांचे आशीर्वाद आणि यातून एक नवी प्रेरणा मिळाली. एक सर्वसामान्य कुटुंबातील एका मुलाला गावातील सर्वसामान्य माणसांनी पाठबळ दिलं आणि आता तू या गावचा सरपंच हो आणि आपल्या या गावाचं जे दुर्दैव आलेलं आहे, व्यसनाधीनता, भूक, कुपोषण, वादविवाद, तंटे, भांडणं, हे सगळं थांबल ही आशा या लोकांकडून मिळाली आणि ती माझी पहिली प्रेरणा ठरली. आणि अशा प्रकारचं स्वप्न घेऊन मी कामाला सुरुवात केली आणि हीच माझी खरी प्रेरणा ठरली. हा एक सूरपारंब्या खेळण्याचा एक वेगळा आनंद बालपणी होता. हा आनंद तुम्हालाही मिळू शकतो. सर्वांचा प्रश्न असतो लोकांचा सहभाग कसा मिळवला. तर सहभाग मिळवण्यासाठी काही शिस्तीची गरज असते. त्याला आम्ही 7 सूत्र म्हणतो. 7 सूत्र म्हणजे चराईबंदी, कुऱ्हाडबंदी, नसबंदी, नशाबंदी, श्रमदान, लोटाबंदी, पाण्याचा ताळेबंद, असे 7 सूत्र आम्ही
या आदर्श गाव योजनेच्या अंमलबजावणीसाठी वापरले। म्हणून असे 7 सूत्र ग्रामसभेमध्ये त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आणि मग शेतीसाठी बोरवेल घ्यायचा नाही, जास्त पाण्याची ऊस केळीसारखी पिकं घ्यायची नाही, गावातली जमीन बाहेरगावी विकायची नाही आणि विकायचं झालं तर गावातच, आणि पहिलं प्राधान्य भूमिहीन माणसांना द्यायचं। म्हणून 22 भूमिहीन होती, आज गावामध्ये 6 कुटुंब भूमिहीन राहिलेले आहेत। आणि म्हणून हे जे 7 सूत्र ही आमची शिस्त आहे। पिण्यासाठी पाणी नव्हतं, नेहमी टँकर चालायचे। आज या गावामध्ये आज हे सगळे प्रश्न 100% शौचालय, आरोग्याची सुविधा, एकच रंग आणि मृद जलसंधारणाचं वनीकरणाचं सुंदर काम झाल्यामुळं या गावातले सगळे पाण्याचे प्रश्न आज सुटलेले आहेत। आता मार्च महिना आलेला आहे, तरीही पाण्याची पातळी किती उंच आहे का सगळं वन्यजीव आहे या ठिकाणी येऊन पाणी पितो। आणि आज गावामध्ये कुठल्याही प्रकारे अडचण त्या ठिकाणी राहिलेली नाही। आणि हे सगळं चित्र पाहिलं एकच कारण आहे, माथा ते पायथा जो पाणलोट क्षेत्र विकासाचा कार्यक्रम राबवला यामुळे पाण्याची पातळी वाढली आणि पाणी आणि पिकाचं नियोजन केल्यामुळे आज मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा पाण्याची पातळी अगदी हाताने घेण्यासारखी झालेली आहे। इथे एक प्रयत्न आपण जाणीवपूर्वक असा केला की या राज्यातील आणि देशातील कुठल्याही गावाला वाटलं की आपल्याला आदर्श गाव करायचं आहे तर त्यासाठी सहज उपयुक्त पडेल असं एक मॉडेल आपलं आहे। आणि म्हणून इथं करताना आपण शासनाच्याच योजनेतून हे काम केलेलं आहे। आणि ती योजना गावात आली की आपण म्हणतो हे वन विभागाचं आहे, हे कृषी विभागाचं आहे, हे जलसंधारण विभाग, हे जिल्हा परिषद। अरे मग आपलं काय आहे? आणि आपलं काहीच नाही, ही मानसिकता आपल्या सर्वांची ग्रामस्थांची झालेली आहे, लोकांची झालेली आहे। त्यामुळं गावांची परिस्थिती अतिशय दयनीय झालेली आहे। योजना आहेत, निधी आहेत, पण गुणवत्तेसाठी कोणीही त्या कामाकडे लक्ष द्यायला तयार नाही आहे। तर रस्ता आहे, आता इथे आपण पाहणार की इथे पहा कशी घरं आहेत समोर, आणि या लोकांना शेतावर जाण्यासाठी कुठेही रस्ता नसायचा आणि खूप मोठी अडचण असायची। तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतो, हे ग्रामपंचायतीने केलेलं काम आहे। हे एवढं नाही, आता फक्त 40 mm लेअर आहे। 40 mm म्हणजे तुम्हाला फार तर काय असा खडा आला पाहिजे। किती खेपा टाकल्या पाण्याच्या रस्त्यावर चालू आहे ना, भरपूर पाणी मारा आणि मग मुरुम मारा त्याला। कारण हे गावामध्ये काम करत असताना प्रत्येक कामावर आणि कामाच्या गुणवत्तेवर लक्ष देणं खूप गरजेचं असतं, ज्याला आपण सुपरविजन म्हणतो। आता रस्त्याचं काम चालू आहे म्हणून त्या ठिकाणी पाणी मारलं जातं का नाही हे पाहणं गरजेचं आहे। म्हणून हिवरे बाजारमध्ये हाच प्रयत्न आपण केलेला आहे की योजना सरकारची नाही बाबा हो, की आपल्या टॅक्समधून तयार झालेली आहे। आणि टॅक्समधून जी योजना आली ती आपण चांगल्या प्रकारे राबवली तर त्याचा आपल्या सर्वांना फायदा होईल। म्हणून आपण दिलेल्या पैशाचा चांगल्या प्रकारे सदुपयोग करणं हेच या गावातील यशामधलं सर्वात महत्त्वाचं कारण आहे। आता आपण गावाच्या सर्वात उंच ठिकाणावर आलेलो आहोत। हे जवळजवळ गावापासून 200 फूट उंचीवर आलेलो आहोत आणि याला पॅगोडा इथे आणि याला कुकड्या डोंगर म्हणतात। गावाची जी नावं असतात वेगवेगळी त्यापैकी हे एक नाव आहे कुकड्या डोंगर। आणि हा डोंगर असा आहे की पूर्वी येथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाडी होती आणि रानमोगरा होता आणि दसऱ्याच्या दिवशी सगळी मुलं रानमोगऱ्याची फुलं वेचायला यायची आणि ती घेऊन पाठी पूजन आणि पूजनासाठी वापरला जायचा। आणि पहाटे त्याचा सुगंध आला की संपूर्ण गावात हवेबरोबर एक रानमोगऱ्याचा सुगंध अगरबत्ती लावल्यासारखा असायचा। हे बालपणी अनुभवलं। मग इथं आल्यानंतर कुठेतरी नागोबाचं दर्शन व्हायचं, ससा कुठेतरी उडी मारून पळून जायचा, हरणाचं टोळकं दिवस मावळेच्या वेळेस कुठेतरी भरकने कळप त्यांचं निघून जायचा। असं एक खूप सुंदर चित्र होतं आणि ती खरं म्हणजे मला खूप मोठी प्रेरणा होती। आणि हे ज्यावेळी उद्ध्वस्त झालेलं पाहिलं, उघडं बोडकं काही राहिलं नाही, आणि मग ते मला 90 साली जाणवलं की आपण बालपणीचं गाव उभं करू। आणि चला हे बालपणीचं गाव 7 सूत्रानुसार माथा ते पायथा या पद्धतीने केला। आता इथून प्रत्यक्ष आपण गावाचं दर्शन घेऊ।
समोर तुम्हाला हिवरे बाजार गाव दिसतं. हे गाव पूर्वी सगळं ओसाड माळ रान होतं. कुठल्याही सगळी गावातील मोकाट जनावरं चरण्यासाठी इकडे यायची. सगळे दगड असं आपल्याला दिसायचं, एकही झाड राहिलेलं नव्हतं. आणि ज्यावेळेस 93-94ला पहिलं काम केलं, ते पहिलं काम आपण माथा ते पायथा हिवरे बाजार वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून केलं. आणि हे डोंगर पूर्ण हिरवेगार झाले. आणि असंच उताराला खाली जात जात संपूर्ण 1000 हेक्टरमध्ये त्या बाजूला 2 नंबर पाणलोट आहे, 3 आहे. आणि मग आपण पाहतो समोर शेतात सुद्धा सपाट आहे. मग तिथं लोकांनी खर्चानी जमिनी सपाटीकरण केलं. आणि मग डोंगरावरचं पाणी डोंगरात, शेतातलं शेतात. आणि दोन्ही पाणी व्यवस्थित अडवल्यामुळं वनसंवर्धन, कुरण विकास आणि मृद संवर्धन यामुळं आपोआप ओढ्यांना पाणी व्हायला लागलं. आणि ओढ्यांना पाणी व्हायला लागल्यावर मग तिथे आम्ही माती नाला बंड्स 52 केल्या. त्यानंतर 2 पाझर तलाव आहे. पाझर तलाव संपला की उताराला लगेच खाली 8 सिमेंटचे साठवण बंधारे केलेले आहेत. 95 साली या गावात 93 विहिरी होत्या. त्यावेळेस आम्हाला मे महिन्यात 100 ते 120 फूट खोल जावं लागायचं. डिसेंबर संपला की पाणी संपायचं. आणि आता 314 विहिरी गावामध्ये झालेल्या आहेत. आणि आता यावर्षी काय वाढले, म्हणजे जवळ 324-25 पर्यंत विहिरींची संख्या गेली. आणि मे महिन्यात जर आपण आलात तर पाण्याची पातळी आपल्याला 20 फुटापासून तर 40 फुटापर्यंत पाहायला मिळते. आणि म्हणून आदर्श गाव योजनेच्या माध्यमातून 7 सूत्राचं जे नियोजन केलं, चराईबंदी, कुऱ्हाडबंदी, नसबंदी, नशाबंदी, श्रमदान, लोटाबंदी, पाण्याचा ताळेबंद आणि पिकाचं नियोजन. जास्त पाण्याची पिकं गावात घ्यायच्या नाही, ऊस केळीसारखी. ठिबकचा वापर करायचा, पिण्याच्या पाण्यासाठी बोरवेल घ्यायचा, फक्त शेतीसाठी नाही. आणि 7 सूत्र यशस्वी झाल्यामुळं आज गावात पाण्याची पातळी अतिशय सुंदर पद्धतीने वाढलेली पाहायला मिळते. या ठिकाणी आम्ही वन्यजीवासाठी एक हातपंप घेतला आणि एक चमत्कार लोकांना पाहायला मिळाला. 160 फूट उंचीवरती या मंदिराच्या जवळ फक्त 40 फुटावर पाणी मिळालं. आणि आजही आपण पाहू की एक वेळा पंप केलं तरी पाणी कसं येतं, हा एक वेगळा विषय आहे. याला चमत्कार नक्कीच नाही, परंतु प्रयत्न आणि कष्ट आणि नियोजन आणि शिस्त अशी की हे घडू शकतं एका पंपामध्ये. आणि आज मार्च महिना आहे आणि हे पाणी जर आपण पाहिलं तर हे पाणी बिसलेरीपेक्षाही सुंदर आहे. आणि पिण्यासाठी हे पाणी अतिशय चांगलं आहे. माझी तहान भागली यामध्ये. हे पाहता इथे आपण पाहतो शेतीमध्ये सुद्धा शेतकरी खूप चांगले प्रयोग करू राहिले. मग डाळिंबाचा असेल, त्यानंतर मल्चिंग पेपरचा वापर करून टरबुजाची आंतरपिकाची लागवड आहे. याला पूर्ण ड्रीप केलेला आहे. म्हणजे पाणी नियोजन करून आंतरपीक पद्धतीने सुद्धा चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळवणारे शेतकरी आता गावामध्ये वेगवेगळे प्रयोग करत आहेत. हे सर्वात महत्त्वाचं आहे. म्हणजे अवघा 309 मिलीमीटर पावसामध्ये जे आपल्याला पाहायला मिळालं. आणि गेली 3 वर्ष दुष्काळ आहे. 11-12 मध्ये 196 मिलीमीटर पाऊस पडला, 12-13 मध्ये 198 आणि 13-14 मध्ये आपण पाहिलं 309 मिलीमीटर पाऊस आहे. म्हणजे एवढा कमी पाऊस पडू नये, फक्त उपलब्ध पाण्यानुसार पिकाचं जे नियोजन केलं जातं हे सर्वात महत्त्वाचं ठरतं. आणि त्यामुळेच आज गावातलं सगळं चित्र आपल्याला पाहिलं. हे पूर्वी पहा सगळं ओसाड रान होतं, इथे काही पिकत नसायचं. हे माळरान इकडे पहा कसं आहे की काही पिकत नसायचं. पण आज ही शेती फक्त पाण्याच्या नियोजनामुळं, आणि वरती डोंगर आहेत, वरती जे काम जलसंधारण मृद संधारणाचं झालं, या कामाचा आणि डीप सिसिटीच्या कामाचा हा मोठा फरक आहे. म्हणून विहिरींना पाणी आलं आणि विहिरीच्या पाण्याच्या आधारे आज हे शेतीचं उत्पन्न एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. आणि आता कुठेही इलेक्ट्रिक पंप खराब होणं, मोटारी जळून जाणं किंवा व्होल्टेजमुळे स्टार्टर जळणं असे प्रकार आणि शेतकऱ्यांची खूप नुकसान व्हायची. परंतु आता ही नुकसान पूर्णपणे थांबली. कारण एकच की घर तेथे वीज आणि विहीर तेथे वीज आणि आकडामुक्तीचा उपक्रम झाल्यामुळं गावात सिंगल फेजिंग आलं. आणि सिंगल फेजिंग आल्यामुळं चोरी 100% थांबली. आणि त्याचा उपयोग आता शेतकऱ्यांना खूप चांगल्या पद्धतीने झालेला आहे. कुठेही असं झाड दिसत नसायचं. आता रस्ता दुतर्फा आपल्याला
सगळी झाडं आपोआप आलेली, म्हणजे याला लागवड करण्याची गरज पडलेली नाही. आणि कुठेही पाहिलं की झाडीच दिसतात. पूर्वी सहज गावामध्ये चक्कर मारली, कुठूनही कुठला डोंगरही दिसायचा, घरही दिस. आता सगळी घरं ही झाडांमध्ये झाकली गेलेली आहेत. म्हणजे हा जो बदल आहे, एक लोकांची सातसूत्रीची जी अंमलबजावणीची मानसिकता आहे, हे बदलल्यामुळं घडलेलं आहे. गावामध्ये पाणलोट क्षेत्र विकासाच्या कार्यक्रमाला गती आली, पाणी आलं, शेतीचं उत्पन्न वाढलं. पण शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला. गरीब कुटुंबसुद्धा 200-200 लिटर दूध आज गावामध्ये, की जे एक काळी खायला महाग होते, 1-1.5 एकरामध्ये आज ते 200 लिटरपर्यंत दूध टाकतात. आज ही मुंबादेवी सहकारी दूध उत्पादक संस्था आम्ही स्थापन केली. आज 4-4.5 लाख लिटर दूध कलेक्शन संकलन आज ही संस्था करते. आणि यातून एक चांगल्या प्रकारे गावाचं आर्थिक चित्र बदलून गेलं आहे. हे आज आपण पाहूया, दुधाचा व्यवसाय आणि त्यामुळं कशी गती आलेली. इथे आपण आता आरोग्य उपकेंद्रामध्ये जाणार आहोत. एक 3-4 गावं मिळून हिवरे बाजार येथे आहे. पूर्वी गावात कुणी आजारी पडलं किंवा काही जखम झाली, लागलं, तर इथून 5-7 किलोमीटर दूर जावं लागायचं, कुठलीही साधनं नसायची. तर इथे अशी सुविधा आहे की तुम्ही 24 तास आमची आरोग्य उपकेंद्राची सेवा चालू असते गावामध्ये. आणि इथे अतिशय चांगल्या पद्धतीने आरोग्याच्या सगळ्या सुविधा दिल्या जातात. आणि त्यामुळे साहजिकच सर्वसामान्य गरीब माणसांना गावातून मोठ्या डॉक्टरांकडे जाऊन खर्च करण्याची गरज पडत नाही. आणि हे जर आपल्याही गावामध्ये सुविधा झाली तर निश्चितपणे सामान्य माणसासाठी एक खूप मोठं वरदान यातून ठरणार आहे. म्हणजे इथं आता सगळी झाडं पाहिली तर वेगवेगळ्या सीजनला फळं येणारे, म्हणजे आरोग्य केंद्रामध्ये लहान मुलं, किशोरवयीन मुली, महिला आल्या तर इथं शेवगा आहे, जांभूळ आहे, आवळा आहे, सगळी वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला. आणि याची स्वच्छता आपण पाहाल तर एवढी छान आहे की याला 8 लाख रुपये सरकारने दिले होते जिल्हा परिषदेने. आम्ही 13.5 लाख रुपयाची ही इमारत बांधली. आणि इथे आता ॲडमिट करण्याची पण सुविधा आपण पाहू की ॲडमिट करण्याची सुविधा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अशी, उपकेंद्रामध्ये नशी. पण आम्ही ती एक सुविधा दिली की एक वेगळ्या प्रकारचं मॉडेल हे तयार केलेलं आहे. आणि इथे आलं की आपल्याला इथे इथं सहज ॲडमिटसुद्धा आपल्याला होता येईल. अगदी मी आलो की इथे की ॲडमिटची सुविधा हे इथं इतकी सुंदर, म्हणजे पेशीमध्ये ज्या सुविधा असतात त्या प्रकारच्या सुविधा इथे आहेत. म्हणजे आपण सहज ॲडमिट होऊ शकतो. इथली स्वच्छता पाहिली, इकडे ऑपरेशन थिएटर आहे, टॉयलेट बाथरूम आहे, पलीकडे डिलिव्हरी रूम आहे. आणि गावातील सर्व डिलिव्हरी या ठिकाणी होतात. आणि या ठिकाणी जे आहे तर ही सगळी सुविधा आपण आता हे पाहतो की गेल्या 1 मार्च 2014 जन्मलेली एकूण बालके 3 आहेत. तर 3ही मुली आहेत. इथं मुलगा एकही नाही, 3ही मुली आहेत. आणि एप्रिल 2012 ते मार्च 2014 अखेर जन्मलेली बालकं 7 आहेत. 7मध्ये 5 मुली आहेत आणि 2 मुलं आहेत. म्हणजे हा जो रेशो आहे, सेक्स रेशो, तर मुलींच्या दृष्टीने 28 जन्म झाले, त्यात 17 मुली आहेत आणि 11 मुलं आहेत. पाठीमागं मेडिकलची सुविधा आहे इथे. आणि वरती यावर वरच्या मजल्यावरती निवासाची सुविधा आहे, ANM आणि त्यांचे सहाय्यक या ठिकाणी. आणि इथे OPDची सुविधा आहे. इकडे पाहिलं की PSCचे डॉक्टर जर आले तर मग या ठिकाणी डॉक्टर येऊन मग इथे OPDची सुविधा आहे. या पद्धतीने इथं OPDची सुविधा आहे. म्हणजे हे सगळ्या प्रकारची अतिशय, म्हणजे खाजगी डॉक्टरमध्ये हॉस्पिटलमध्ये ज्या प्रकारची उच्च दरे स्वच्छता आणि सुविधा असेल त्या प्रकारची सुविधा इथे आहे. त्यामुळे या परिसरातील 5-7 गावातील सर्वसामान्य माणसं खाजगी डॉक्टरकडे न जाता या ठिकाणी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्ये येतात आणि आपली सुविधा घेतात. त्यामुळं कुठल्याही प्रकारची अडचण आरोग्याच्या दृष्टीने तरी आता गावामध्ये राहिलेली नाही. आता आपण जाणार आहोत गावाची, म्हणजे जेवणाची सुरुवात जिथून होते त्या अंगणवाडी केंद्रामध्ये. आता इथले अंगणवाडी 2 केंद्र हिवरे बाजारमध्ये आहेत.
किती वाजता सुरू होती अंगणवाडी तुमची? 9 का 8:30 ना? 8:30चा होता टाइम, पण ते आता 9ला म्हणतात जायचं बाई. मुलं आले नाही का सगळे अजून? मुलं 9च्या नंतरच येतात. हे पाहता आता अंगणवाडीत आपण आलात आतमध्ये. मुलांना थोडं इथं शेवगा आहे, हे काय हे असं छानसं लिंबू आहे, म्हणजे सगळ्या सुविधा. आणि जे शौचालयाचं याचं मागे पडतं वेस्ट आहे, मुलांना जे आहार दिला जातो त्या आहाराचं पाहिलं की मागे असं भांडं केलेलं आहे. जाशीचं त्यात टाकलं की त्याच्यावरूनच अंगणवाडीचं स्वयंपाक तयार होतो. हे पहा आता इकडं पाहिलं ना की आनंदाने बसतं, नाही तर लहान मुलांना टॉयलेटमध्ये बसवलं आणि दरवाजा बंद केला की ते घाबरतात, म्हणून ते उघड्यावर बसणे पसंत करतात. पण आम्ही 94-95ला 100% शौचालय बांधली होती, पण कोणीही त्याचा वापर केला नाही. आणि इथं ज्यावेळी ही सुरुवात अंगणवाडीपासून केली तर त्याचा परिणाम ही मुलं टॉयलेट वापरायला लागली. शाळेमध्ये गेल्यावरही तो त्याला परिणाम जाणवला आणि आज 100% गावात कोणालाही सांगावं लागत नाही तू शौचालयात वापर का करत नाही. हे पहा आता आपण चाललोत की गावाची सर्व अंगणवाडी पाहिली. आता ही प्राथमिक शाळा पाहण्यासाठी आपण चाललेलो आहोत. आता ही प्राथमिक शाळा जर पाहिली तर पूर्वीचा जुना फोटो पाहिला तर आपल्याला 2 वर्ग खोल्यामध्ये 4थी पर्यंतची मुलं शिक्षण घ्यायची, आणि आता इयत्ता 7वी पर्यंत ही शाळा झालेली आहे. आणि शाळेसाठी जी सुविधा आहे ती सुविधा आता आपण पाहू कशा प्रकारे दिलेली आहे. हे पाहता ही शाळा प्राथमिक शाळा आहे. या शाळेत हे सर्व वर्ग खोल्या आहेत. इथे आपण पाहतो समोर लॉन केलेली आहे. प्रत्येक महिन्याला न चुकता आमची शिक्षक पालक संघाची बैठक आम्ही घेत असतो, आणि प्रत्येक बैठकीला मी स्वतः उपस्थित असतो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सिट डाऊन. हे पाहता मुलांसाठी मध्यान्ह भोजन त्यासाठी हे ओटे केलेले आहेत. मग मुलं इथे येऊन जेवण करतात. म्हणजे ही एक चांगली सुविधा. जमिनीवर बसण्यापेक्षा एका जागेवरती बसतात आणि स्वच्छ आणि आनंदाने जेवण करतात. पाठीमागे आपण पाहिलं तर इकडे कॉम्प्युटर रूम आहेत, तिकडे मुलींसाठी वेगळे टॉयलेट आहेत, मुलांसाठी वेगळे आहेत. या ठिकाणी पाहता हे पेवर ब्लॉक आहेत. इथं मुलांसाठी पाण्याची व्यवस्था आहे. हे का पूर्ण वेळ पाणी, स्वच्छ पाणी आहे. पुण्याचं सांडपाणी हे सगळं बाहेर जातं आणि ते झाडांसाठी उपयोगाला येतं. आणि इथे जर आता आपण पाहिलं हे पाहता हे शाळेचे टॉयलेट आहेत असं कोणी म्हणणार नाही. हे प्रत्येक आता हे युरिनल पाहिलं, याला आपण ग्रेनाइट वापरलेला आहे आणि अतिशय गुणवत्तेची. याला 20,000 रुपये जास्तीचा खर्च आला. म्हणजे पुरस्कार किंवा शिक्षक पालक संघाच्या माध्यमातून पालक मदत देतात आणि लोकांचा सहभाग मिळतो की आपलीच मुलं शिक्षण घेतात, मग यांना चांगल्या सुविधा असाव्यात म्हणून या ठिकाणी पाहिलं की युरिनल आहे. आता शौचालय पाहिलं तर इथं पण अतिशय सुंदर शौचालय. आपलं घरचं शौचालय जसं असं तशा प्रकारचं प्राथमिक शाळेचं हे स्वच्छतागृह पहा. एकदम क्वालिटीची त्याला टाईल्स आहे, भांडं आहे, कलर आहे आणि कुठेही तुम्हाला इथे आल्यानंतर दुर्गंधी दिसणार नाही. म्हणजे टॉयलेट आहे किंवा युरिनल आहे असं आपल्याला जाणवणार सुद्धा नाही. म्हणजे आपल्या घरात ज्या प्रकारे स्वच्छता ठेवतो त्याप्रमाणे. आणि विशेष म्हणजे सुरुवात माझी मुलं इथे या शाळेत शिकली, मुलगी आणि मुलगा. त्यांचा ज्या दिवशी प्रत्येक वर्गाला एक दिवस असतो त्या दिवशी त्या ग्रुपने स्वच्छतागृहांची स्वच्छता, परिसर स्वच्छता ठेवायचं, कोणी झाडांच्या बाबतीतले, तर हे सगळं मुलं स्वतः करतात, कोणाला सांगायची गरज पडत. आणि इथे जो पालापाचोळा आहे तो पालापाचोळा इथे जातो सगळा परिसरात आणि त्याचा कंपोस्ट तयार केलं जातं. आणि एक कंपोस्ट झालं का ते मुलं घरी घेऊन जात असतात. हे पहा एक चांगल्या प्रकारचं उत्तम दर्जाचं एक कंपोस्ट तयार झाला आता. आणि हेच मग झाडांसाठी किंवा ज्या विद्यार्थ्यांना पाहिजे ते घरी घेऊन जातात. नाममात्र त्याला चार्ज केला जातो. त्यामुळे हे मुलांना हे खरं लोकशिक्षण आहे.
याला शाळेच्या ऑक्सिजन पार्क म्हणतो आपण। हे पहा ह्या पद्धतीने इथे मग हे गुलाबाची फुलं आहेत। कुणी पाहुणे आले की पाहुण्यांना कुठं बाहेर स्वागतासाठी काय आणायची गरज नाही, त्यांना सगळं इथेच मिळतं। आणि सगळं जे सांडपाणी आहे हातपंपाचं सांडपाण्यावर केलेली गार्डन आहे शाळेची मुलांनी, म्हणजे मुलांना अभ्यासाबरोबर हे शिक्षण मिळतं। आणि हे शिक्षण स्वच्छतेचं, वृक्षारोपणाचं, खेळाचं हे त्यांना घरी जाऊन उपयोगात येईल आणि घरी ते त्या प्रकारे राहतात, त्यामुळे गाव आपोआप स्वच्छ होऊन जातं। इथे स्मृती उद्यान आहे। आपण हे पाहिलं की स्मृती उद्यान म्हणजे गावात जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत सगळ्या प्रकारच्या सुविधा अतिशय आनंददायक आहेत। स्मशानभूमी म्हणण्यापेक्षा त्याला स्मृती उद्यानाचं आपण स्वरूप दिला आणि एवढं छान केलेलं आहे की हे पहा आता हे गेट आहे आणि पूर्वी असा ओढा आला की या गेटमधून आतमधून व्हायचं आणि गावातील पुरुष मंडळीची सगळी हागणदारी असायची, त्यामुळे अतिशय अस्स व्यस्त आणि खराब स्वरूप या ठिकाणी होतं। दसऱ्याविधीचं ठिकाण, अंतविधी, प्रवचनाचा ओटा, एक छानसं गार्डन, वेगवेगळ्या प्रकारची आंब्याची, चिंचेची, नारळाची झाडं, अशा प्रकारे प्लॅनिंग केलं। आणि यामध्ये काही फुलाची झाडं आहे, बॉटनिकल म्हणजे आयुर्वेदिक झाडं आहेत, फळाची झाडं आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे 100 व्हरायटीज या ठिकाणी आपण लागवड केलेली आहेत। आणि ज्यावेळी इथं एखाद्या वृद्धत्वामुळं निधन झालं कोणाचं आणि अंत्यविधीसाठी घेऊन आलं की आम्ही आनंदाने सांगतो की जाताना ती मृत व्यक्ती उठून बसते आणि संपूर्ण गावाला नमस्कार करते की मी आनंदाने चाललेला आहे, कुठलंही दुःख माझ्याकडे नाही। अशा प्रकारची भावना प्रत्येक माणसाच्या मनामध्ये असते आणि म्हणून हे सगळं चित्र आज एक जन्माला आल्यापासून आपण आरोग्य उपकेंद्र पाहिलं की आनंदाने जन्म आहे आणि जातानाही आनंदच आहे, अशा प्रकारचे छानसं स्मृती उद्यान आज गावामध्ये झालेलं आहे। पैशाची गरज आहे, पैसे काढून येतो मी। पूर्वी या गावाची परिस्थिती अतिशय दयनीय अशी होती। सततचा दुष्काळ, व्यसनाधीनता, पिण्याला पाणी नाही, शेतीला पाणी नाही आणि रोजगार नाही। गाव सोडून लोकांचं शहराकडे जाण्याचं प्रमाण खूप मोठं होतं। मग पडलेली दगडमातीची घरी, दगड गोट्यांचे रस्ते आणि यातून पूर्वीचं चित्र पाहिले तर आपण हे सगळे चित्र पाहताल की पूर्वी या गावाची किती दयनीय अवस्था होती। हे जर आपण काही फोटोज पाहिले तर आपल्या त्यातून लक्षात येईल की असं पूर्वीच्या काळी ही गावाची अवस्था, असे दगडमातीची घरं असायची आणि या घरांमध्ये माणसं राहायची। मग हे असे जुने रस्ते, चालायला नीटनेटके नाही, श्रमदान करत असतात। ही प्राथमिक शाळा पहा, या शाळेची अवस्था दगडमातीची घरं, 2 क्लासमध्ये 4 वर्ग, 2 रूममध्ये 4 वर्ग। आणि हा शेवटचा माणूस आहे का ज्याचा दारूचा व्यवसाय या ठिकाणी होता, त्यांनी स्वतःचं घर पाडून गावासाठी शाळा बांधण्यासाठी जागा दिली। म्हणून प्रत्येक सर्वसामान्य माणसाचं मोठं योगदान या कामामध्ये होतं। सगळे या रस्त्यांची ही पूर्वी अशी अवस्था, दयनीय अवस्था होती। पण मग प्रत्यक्ष गावामध्ये काम सुरुवात केलं त्यावेळेचे हे फोटो आहेत जुने, त्यामुळे तोच रस्ता पहा हे असा होता। आज पायी चालता येत नव्हतं, आता थोड्या वेळाने आपण हा रस्ता पाहणार आहोत। आता आपण पाहत आहोत की पूर्वीचं गाव कसं होतं, नवीन गाव। मग समोरचा दगड आहे आणि हा संपूर्ण रस्ता जर आपण पाहिला की शिवार बदलला पण गावही बदललं पाहिजे। म्हणून गावामध्ये चांगले रस्ते, रस्ता दुतर्फा वृक्षांची लागवड आणि हे शोष खड्डे असे आहेत की घरातलं सगळं सांडपाणी 5x5 अशा साईजचे शोष खड्डे घेतले कमरे एवढे आणि घरातलं सांडपाणी यामध्ये सोडलं आणि तिथे आपण झाडांची लागवड केली फुटपाथवरती। त्यामुळे कुठे घाण नाही। गावामध्ये एक डास दाखवा आणि एक मच्छर दाखवा आणि 100 रुपये मिळवा असा नारा त्यामुळे आला, कारण सगळी स्वच्छता आता गावामध्ये आहे। आणि घरातलं सांडपाणी जमिनीत गेल्यामुळं तर झाडांनाही त्याचा खूप चांगला उपयोग झाला आणि त्यामुळे आज कुठेही गावात केव्हाही गेलो तेवढी स्वच्छता असते।
कुठेही स्वच्छता ग्रामपंचायत करत नाही किंवा ग्रामपंचायतीचा कर्मचारी करत नाही आणि 1 रुपयाचा खर्च गावामध्ये स्वच्छतेवरती आणि याच्या दुरुस्ती आणि मेंटेनन्ससाठी होत नाही. तर यासाठी जे काम केलं जातं ते गावातील ग्रामस्थ प्रत्येक जण आपल्या घर आणि परिसर हा स्वच्छ ठेवत असतो. त्याला वेगळ्या प्रकारे कुठल्याही पंचायतीची ही जबाबदारी नाही, ती गावाची जबाबदारी आहे. आपल्या घराशेजारचा समोरचा रस्ता आणि फुटपाथ स्वच्छ ठेवणं, सडा रांगोळी करणं या पद्धतीने केलेलं आहे. पूर्वी या ठिकाणपासून रस्ता होता. मग या 16 ग्रामस्थांनी आपली जुनी स्वतःची घरं ग्रामपंचायतीसाठी दान दिली आणि ग्रामस्थांनी इथे श्रमदान केलं. हे एवढं सुंदर आणि चांगल्या प्रकारचं सांस्कृतिक केंद्र या ठिकाणी उभं केलेलं. आता या ठिकाणी गावातील लग्न होतात, ते इंडोर स्टेडियम म्हणून सुद्धा याचा उपयोग केला जातो. आता इथे कुस्ती मॅटिंगवरची किंवा बॅडमिंटन, टेबल टेनिस किंवा सांस्कृतिक कार्यक्रम हे अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीने 8 ते 10,000 लोक बसतील अशा प्रकारचं एक सांस्कृतिक भवन निर्माण झालं. याला एकच कारण, गावातील ग्रामस्थांनी स्वतःची जागा यासाठी दिली विना मोबदला आणि कुठली आट न टाकता. माणूस बदलला तर मग तो त्याचा स्वार्थ सोडून देतो आणि गावासाठी त्याग करायला शिकतो. हे या उदाहरणातून आपल्या समोर येत आहे. ग्राम संवाद म्हणजे ग्रामस्थांशी संवाद. म्हणजे इथं ग्रामसभा होती, इथे ग्राम संसद म्हणजे सगळं कामकाज त्या संसदेतून चालतं. दिल्लीची संसद तशी आमची गावाची संसद ग्राम संसद. आणि त्या ग्राम संवाद म्हणजे ग्रामस्थांशी संवाद आणि इकडे ग्रामदर्शन होणार आहे. म्हणजे ग्रामदर्शन म्हणजे त्यामध्ये सगळं गावातील जी माहिती आहे, चांगला अभ्यास तुमचा, तर ते या पद्धतीने ही सगळी मांडणी आहे. म्हणजे ग्राम संसद त्यामध्ये गावाचा कारभार सगळा, सर्व योजनांचा, सर्व विभागांचा. आणि तसंच ग्राम संवाद म्हणजे ग्रामस्थांशी ग्रामसभेत संवाद. काय करतं, सुट्टी झाली का? एक 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 जोरात नाही. बस 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 बस. आता उभे राहा, सगळे उभे राहा. इथं या सर्व आलेल्या पाहुण्यांना समजू दे की बचत मुलं कशी करतात. की तुझं नाव सांग. कोमल कुंडलिक शिंदे. किती आहे तुझ्या अकाउंटवर? 35,100. 35,000. आई वडिलांनी स्वखुशीने दिले. मग तू स्वतः जाऊन बँकेमध्ये जमा करते पैसे? नक्की. आणि खाऊसाठी किती घेते? 1 रुपया खाऊला आणि 1 रुपया बँकेत आई आणि बाबांच्या नावे, बरोबर. म्हणजे असा एक उपक्रम हा गावामध्ये मुलं करतात. त्यामुळं 14 लाख रुपयाची जमा या मुलांच्या खात्यावर बँकेत आहे. फायदा हा झाला की त्यांना बचतीची सवय लागले आणि आपली पैसे उडवणार नाही आपली मुलं याचा विश्वास आई आणि वडिलांना आला. कारण याच मुलांना जर संस्कार दिले, हे पुढे गुटखा खाणार नाही, दारू पिणार नाही आणि आई वडिलांना मारणार नाही, बरोबर आहे. मग आता तुम्ही आई वडिलांना मारणार का? गुटखा खाणार का? दारू पिणार का? पत्त्या खेळणार का? आणि आता आपल्या गावात ही जुनी लोक आहेत समोर बसलेली, बरोबर आहे. हे फेट्यावाले बाबा इकडे या, आप्पा इकडे या. या सर्व गावकऱ्यांनी गाव उभं केलं की नाही? कोणी, तुम्ही केलं की यांनी केलं? हा, यांनी सुरुवात केली त्यावेळेस तुम्ही तर नव्हते. आता तुमचं वय किती आहे? 12. मग 25 वर्षापूर्वी या सगळ्या लोकांनी आप्पा केलं की नाही काम तुम्ही? मग इथं दगड उचलले, श्रमदान केलं, चांगली शाळा केली, अंगणवाडी केली, पाणी आलं, तर सगळ्या सुविधा आहेत ना. मग आता सांगा, यांनी सांभाळायचं का तुम्ही सांभाळायचं? नक्की. मग यांनी कष्ट केले आणि तुम्ही नक्की. मग आता आलेल्या सर्व पाहुण्यांना आपण एक संदेश देऊ. हे पहा, आमच्या मुलांनी, कारण तुमचा सर्वांचा प्रश्न असो की सरपंच तुमच्यानंतर गावात कोण सांभाळणार आहे, तर सांभाळणारे आहेत का नाही? का मोडणार? आणि पुन्हा पाण्याचा ताळेबंदही आहे, तो 5वी ते 10वी पर्यंतची मुलं करतात. किती पाऊस पडला, पाण्याची पातळी कशी वरती आले, पाऊस थांबला की पाण्याची पातळी खाली कशी जाते, मग किती पाणी मिळणार आहे आणि कुठलं पीक घ्यायचं, या प्रकारचं नियोजन ही मुलं करत असतात. अनेकांच्या मनात एक प्रश्न असतो की गावामध्ये तरुण मुलं आणि जुनी माणसं यामध्ये कशा प्रकारे सहभाग तुम्ही मिळवला, हे महत्त्वाचं ठरतं. म्हणून तो प्रश्न नेहमीचाच असो की गावातील जुने ज्येष्ठ नागरिक असतील यांचे अनुभव
आणि तरुण मुलांचे अनुभव यांचा मेळ घातल्याशिवाय गाव पुढे जात नाही. म्हणून ही गावातील सगळी आमची जुने ग्रामस्थ आहेत. कोणी 90 वर्षाचं, कोणी 80 वर्षाचं, कोणी 70. पण या सर्व मंडळींनी 25 वर्षापूर्वी गावात निर्णय घेतला की आपले वाद विवाद तंटे व्यसनं आता थोडे थांबू आणि आपण पुन्हा आपलं जे पूर्वी कुस्तीच्या काळात एक वैभव संपन्न गाव होतं तसं एक आनंददायी गाव करू. तर इथे आम्ही एक पाहिले की प्रत्येक गावगाव रंगीबेरंगी झेंडे, वाढदिवसाचे होर्डिंग मोठमोठाले, पुतळे या सगळ्याकडे लक्ष. परंतु सामाजिक स्वच्छता आणि या बाबतीत कोणी पाहत नाही. तर आपण त्या सर्व ग्रामस्थांशी चर्चा करून आम्ही निर्णय घेतला की आपल्याकडे गावात एकही पुतळा करायचा नाही. पुतळ्याऐवजी त्या राष्ट्रपुरुषांचे विचार आपण प्रत्यक्ष कृतीमध्ये आणायचे. मग छत्रपती शिवरायांनी सांगितलं होतं 12 बलुतेदार आणि 18 पकड जातींचं, शेतकऱ्यांचं हिंदवी स्वराज्य, सर्व जाती आणि धर्माला बरोबर घेऊन जाण्यास संदेश. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं सामाजिक आणि आर्थिक विषमता दूर केल्याशिवाय आपल्याला बलशाली भारताचं स्वप्न स्वयंपूर्ण गावातून पूर्ण करता येणं शक्य नाही. म्हणून गावातलं दारिद्र्य निर्मूलन, गरीब श्रीमंत ही दरी कमी केली पाहिजे. निव्वळ पाण्यामुळे गाव बदलत नाही तर आज 78% घरात एक तरी सरकारी नोकरीमध्ये आहे. आणि त्याला कारण गावामध्ये पाण्याची टपरी नाही, हॉटेल नाही, पुतळे नाही आणि ह्या बाकीच्या ज्या सुविधा आहेत यामुळे प्रत्येकजण एक तर आपल्या शेतात गायींच्या गोठ्यामध्ये किंवा व्यवसायामध्ये गुंतलेला असतो. महाराष्ट्रात तर म्हणाल मी, बाहेरचं सांगता येत नाही, पण प्रत्येक घरामध्ये लेखी अजेंडा देणारी पंचायत आमची आहे. तुम्हाला सगळं रेकॉर्ड ग्रामपंचायतीत पाहायला मिळेल. आणि कोणी विचारलं आता दर महिन्याला किती पैसे ग्रामपंचायतीला आले याचा सगळा हिशोब भिंतीवर बाहेर लिहिलेला असतो. कोणी विचारायची गरज नाही. आता तर हा सगळा हिशोब आम्ही इंटरनेटवर टाकणार आहोत. इथे पाहतो आपण समोर हे प्रशिक्षण केंद्र होत आहे. हे महाराष्ट्र शासन आणि भारत सरकार दोघांच्या आर्थिक मदतीतून इथे एक राष्ट्रीय स्तरावरचं एकात्मिक ग्रामविकासाचं प्रशिक्षण केंद्र उभं राहत आहे. हे जे समोर आपण पाहतोय आता हे सगळं प्रशिक्षण केंद्र उभं राहतं. मग वन विभागातील भारतातले लोक येतात म्हणून त्यांनी इथं निसर्ग परिचय केंद्र केलं. आणि आता महाराष्ट्र शासन आणि भारत सरकार दोघांनी मिळून एक राष्ट्रीय स्तरावरचं एक सुंदर प्रशिक्षण केंद्र आता इथं उभं केलेलं आहे. ही लोक इथे येणार, प्रशिक्षण घेणार, झालेलं काम पाहणार आणि हे काम कसं केलं म्हणून लोकांशी गावातल्या बोलतील. सहभाग पहिला कसा मिळवला लोकांचा आणि त्यात समाधान झालं का मग शासकीय अधिकाऱ्यांशी बोलतील का ज्यांनी इथे सहभाग दिला. भारतीय संस्कृती ही जल, जंगल आणि माती याच्याशी जोडली गेलेली आहे. आणि या संस्कृतीने खरं म्हणजे मानवी जीवनाच्या गोष्टी ज्या आहेत पाण्याशी, मातीशी आणि वनाशी जोडलेल्या आहेत. म्हणे ऋषी मुनीपासूनची जी पूर्वी संस्कृती आहे ही पाण्यामध्ये देवता आहे, झाडामध्ये देव आहे, या प्रकारे भूमातेला मातेचा दर्जा देणारे आहे. आणि यामुळं साहजिकच अध्यात्म आणि ग्रामविकास याची सांगड घालणंसुद्धा खूप गरजेचं आहे. आणि म्हणून त्या पद्धतीने या गावामध्ये आम्ही सर्वांनी एकत्र येऊन चौथ्या टप्प्यामध्ये पैसा आला पण पैशाला नैतिक अधिष्ठान निर्माण होणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीने गावामध्ये सगळी जुनी मंदिरं जी होती, मग बौद्ध धाम असेल, ईसाई घर असेल किंवा पीर असतील आणि सर्व हिंदू देवतांची मंदिरं यांचा जीर्णोद्धार केला. आणि या गावामध्ये एक विकासाबरोबर आणि आर्थिक संपन्नेबरोबर एक आध्यात्मिक बैठकसुद्धा मांडून दिलेली आहे.